नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चला तर आज मी तुम्हाला त्या वस्तूची ओळख करून देतो जिने आयुष्य सुधारायला मदत केली. म्हणतात ना, एक व्यक्ती तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते, पण एखादी वस्तू तुमच्या आयुष्यातला आनंद द्विगुणित करू शकते. होय, तीच ही वस्तू म्हणजे माझ्यासाठी कायम सोबत उभी राहणारी माझी लक्ष्मी. हिला मी लक्ष्मी नाही तर माझी जीवनसाथी म्हणतो. आता तुम्ही विचारात पडला असाल की ह्याने हसण्याच्या जागी ह्याने बसण्याच्या जागी दगड आणि प्लायचा फळकूट का ठेवलं? ते काय आहे ना, पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे मुख्य प्राण्यांना आसरा नाही मिळत. मग काय करतात ते मुख्य प्राणी? बसण्याच्या जागी येऊन आराम करतात. जसं माणसात काही उर्मट माणसं असतात तसेच प्राण्यांमध्येही काही उर्मट प्राणी असतात बरं का. मजेशीर भाग आहे. काही शांतपणे निवांत झोप घेतात वाऱ्या पावसापासून त्यांना त्रास होऊ नये म्हणून. पण काही प्राणी तर काय सांगू तुम्हाला, मुद्दाम बसण्याच्या जागी बसतात आणि सीट फाडतात. म्हणून त्यांच्यासाठी असं करावं लागतं. हिच्या सोबतीनेच आत्ता आयुष्यातला पुढचा प्रवास सुखकर होणार आहे. ही जरी रिक्षा असली ना तरी माझ्यासाठी जीवनसाथीपेक्षा कमी नाही. स्वप्न पूर्ण करायची असतील तर काही ना काही व्यवसाय सुरू करायचा असतो, पण स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर अशा जीवनसाथीची साथ ही लाभतेच. काहींना व्यक्तीकडून लाभते तर काहींना वस्तूंमधून लाभते. जेव्हा जीवनसाथी सोबत काही क्षण एकत्र राहायचे असते तेव्हा त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं बरं. आता संपूर्ण जीवनसाथीची साफसफाई करून घेतो. साफसफाई करणं हे खूप महत्त्वाचे आहे. मग ते आयुष्य असो किंवा अजून काही. साफसफाईशिवाय सुंदरतेत उजळपणा येत नाही. प्रवाशांना बसल्यावरच खूप छान वाटायला हवं, अगदी मनाला प्रसन्न वाटायला हवं अशी साफसफाई करून घेतो. साफसफाई करणे हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातला अगदी महत्त्वाचा घटक आहे. जर एखादी वस्तू, जागा किंवा एखादी व्यक्ती जर स्वच्छ व नीटनेटकेपणात असेल तर दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते, नाही का? त्याचप्रमाणे आपण जिथे राहतो ती जागा, तिथल्या वस्तू, तसेच आपण स्वतः जितके नीटनेटकेपणाने जागा, वस्तू ठेवू, आपण स्वतः राहू, तितकेच आपण सुंदर व आकर्षक दिसतो. आता तुम्ही म्हणत असाल, हा स्वच्छतेचे एवढे गुणगान गातोय पण स्वतः मात्र नीट राहत नाही. असं अजिबात काही नाही. मला सुद्धा नीटनेटकेपणा आवडतो, राहायला आवडतं. आज मी इतका व्यस्त होतो कामात की स्वतःकडे लक्ष द्यायचं राहूनच गेलं. त्यामुळे घाईघाईत जितक्या लवकर निघता येईल तितक्या लवकर निघालो. आत्ता तुम्हाला काही गोष्टी सांगतो. हा आहे रुपयांचा बटवा. म्हणजे ह्याला अजून काही नावं असतीलही, पण मी तरी सध्या बटवाच म्हणतो. ह्यामध्ये मी 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये असे 3 खण केलेले आहेत. हा माझा जुना भ्रमणध्वनी. ह्याचा वापर मी प्रवाशांना कोणत्या स्थानावर जायचे आहे त्या स्थानाचे नाव टाकून प्रवाशांना तिथे सोडतो. तसे काही रस्ते माहिती आहेत मला, पण काही रस्ते माहिती नाही, त्यासाठी ह्याचा वापर करतो. आता व्यवसायाला सुरुवात करूया. जीवनसाथीला फक्त बोललो चल ग, पण त्याआधी मी सगळ्या भागांच्या पाया पडून घेतलं. कारण ह्या सगळ्या भागांचा खूप खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांना विसरून कसं चालेल, नाही का? म्हणून त्यांच्या सुद्धा पाया पडून घेतलं. आता शेवटी मी जीवनसाथीला बोललो चला आता आपण निघूया. मग काय, जीवनसाथी झाली खुश आणि सुरू झाली. आता सोबत जीवनसाथी आहे, मग थोडा रोमॅन्टिक मूड तर बनला पाहिजे, नाही का? म्हणून प्रवासात गाण्यांची सोबत हवीच, नाही का? चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. पाहायला विसरू नका, रिक्षावाला येतो.